जय, सरस्वती सावित्री माता की जय, परम पूज्य निवकरुणी स्वामी महाराज की जय. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण जीवा होय समाधान. अभंग. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण जीवा होय समाधान. हे जे महास्वामींनी जो काय मंत्र दिला आपल्याला, त्या मंत्राला आपण काय करतो, अनुसरून आपलं आयुष्य जगतोय म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपलं जीवन प्रकाशमान करण्यासाठी आपण हे सगळं आयुष्यभर चिदंबर करण्याचं आपण काय केलंय, उद्दिष्ट घेतलंय. मग हे उद्दिष्ट आपण घेतलंय, मग उद्दिष्ट घेतल्यानंतर आपण जसं ठरवलं होतं, आता 1 महिना माझ्या हिशोबाने 1 महिना होऊन गेला का, मी बसलो नाही बघायला, जास्त दिवस झाले, 1 महिन्यावरती काहीतरी दिवस झाले. याचा महास्वामींच्या दिव्य दृष्टीतून आणि महास्वामींच्या आशीर्वादातून अनंत लोकांचे काम चाललेत. अनंत म्हणजे मुखातून शब्द पडायचा अवकाश, की काम तुमच्या मुखातून एखादा शब्द पडायच्या आधी स्वामी त्यांचं काम करायला सुरुवात करतात. असं एकदम सगळं चालू आहे आणि नित्यनियमाने चालू आहे. आणि ते नित्यनियम मी माझ्या डोळ्या लेखत बघतोय, त्यामुळे मला पण फार काय होतोय, आनंद होतो. कारण मला माहिती आहे करता चिदंबर आहे, हे तर मला दिसतंय. पण तुमच्यासारख्या ज्यांना डोळे आहे पण डोळे बंद करून आपला कार्यक्रम चाललाय, अशा लोकांचे डोळे उघडण्यासाठी महास्वामींनी काय केलंय, ते दिवस आपल्याला केले. पण आता महास्वामींनी आज सांगून टाकले की पुढच्या शनिवारपासून बसायला सुरुवात कर. पुढच्या शनिवारपासून आपल्या वेळेवर 1 ते कवर पण. कारण काय, तुम्ही कधी मी जरी सांगितलं तरी तुम्ही लवकर येणार नाहीत. गाया गोरं ढोरं पिळल्याशिवाय सगळं झाल्यानंतर देव करण्यात आनंद वेगळाच राहतो का, बरोबर आहे ना. आता सगळं करून बरं, जर तुम्ही नशिबाचं माझं एक चांगलं आहे की तुम्ही जेवण करून येत नाही रात्रीचं, म्हणजे गुरु कवर बी चालू आहे तुमचं, आम्ही जेवण करून आलेलो आहे. आता तुमचं कार्यक्रम जरी झाला तरी चालेल, आमचा कार्यक्रम करूनच जा, असा विषय आपल्यातला असतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, पुढच्या शनिवारपासून नित्यनियम चालू झाला. पुढच्या शनिवारी 1 वाजता बसणार म्हणजे बसणार, 5 वाजता उठणार म्हणजे उठणार. 5 वाजेपर्यंत ज्यांचे नंबर आहेत त्यांचा नंबर संध्याकाळी पण घेतला जाणार, भले रात्री 12 वाजू, मग 5च्या आधी नंबर पाहिजे. म्हणजे तो नंबर गेलेला असला बोलताना आणि तो नंबर परत घेतला जाणार नाही. हे स्ट्रिक्ट. आता आधी 8 दिवस दिलेत तुम्हाला, 8 दिवस त्याच्यावर विचार मंथन सगळं करा. आपल्याला टायमिंगला आलं पाहिजे, ज्याला विचारायचं ते लवकर या. ज्याला स्वामींचा आनंद आत्ता घेताय, जसं 1-1.25 महिना झाला, तो आनंद घेतलाच पाहिजे. जे लोक खरंच चिदंबरासाठी येतात तेच चिदंबराचे, खरंच चिदंबराचे. कारण का, की ते खरंच चिदंबरासाठी येतात, ते कोणत्या बाबासाठी येत नाही. कारण आपला एकच बाबा आहे चिदंबर, त्याच्या प्रेमात पडा. त्याच्यासाठी काय करून काय नको असं सुंदर असं आपल्याकडे. आता पुढच्या शनिवारीच नाही रे बाबा, हरिभक्त पारायण अभिजित जी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्या संत परिवाराचं दर्शन होतंय. कारण हरिभक्त पारायणच आहेत ते आमच्यासाठी अतिशय सुंदर. तुम्हाला काय अभिजित लोंढे आळंदीत गेल्यावर कळलं नाही, मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आळंदीतले किस्से. पण जे संत येणार आहेत पुढच्या शनिवारी, ते संत कोणत्या उपाधीची ज्यांना गरज नाही, आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं आणि चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने आपलं काहीतरी आयुष्यभर काहीतरी पुण्य करतोय त्याचं, म्हणून आपल्याला त्यांचं दर्शन पुढच्या शनिवारी इथं भेटणार. असे नाथनिरंजन महाराज, गुरु गोरक्षनाथ यांचे शिष्य आता आळंदीला विश्वस्त आहेत. माऊलींवर ओतप्रोत प्रेम, माऊलीं व्यतिरिक्त आयुष्यात काहीच नाही, गोरक्षनाथांशिवाय आयुष्यात काहीच नाही. पण नरसोबाच्या वाडीचे तिथं चिदंबर स्वामींचं शिवलिंग बघितलं आणि आद्यगुरु टेंभे स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी जो तो मंत्र लिहिलाय का, त्या मंत्रावर प्रेम. म्हणजे टेंभे स्वामी म्हणजे काय माहिती का, टेंभे स्वामी म्हणजे ह्या तुमच्या आमच्या चालत्या बोलत्या लोकांसाठीचं व्यासपीठ एकदम जबरदस्त. आयुष्य कसं जागावं, टेंभे स्वामी
आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे जीवन जगतो चिदंबर स्वामींच्या कृपा आशीर्वादातलं, त्या टेंबे स्वामींचा आपल्याला पहिल्या दिवसापासून वास आहे. कारण की भाऊंच्या आशीर्वादाने आपल्याला पहिल्यापासून वारसा लागला टेंबे स्वामींचा, दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाखालीच आपण कार्य करतोय. चिदंबर आणि दत्तगुरू वेगळे नाही, चिदंबर पांडुरंग वेगळे नाही, चिदंबर महादेव वेगळे नाही, चिदंबर नाथ महाराज वेगळे नाही, चिदंबर स्वामी समर्थ महाराज वेगळे नाही. चिदंबर महास्वामी आणि 33 कोटी देव हे एकच आहे. हा मूळ मंत्र घेऊन आपण जे आयुष्याचं कार्य करतोय, त्या कार्यामध्ये पुढच्या शनिवारी नाथ निरंजन महाराज अतिशय सुंदर वाक्य त्या दिवशी त्यांनी वापरलं. ते वाक्य मी तुमच्या समोर सांगतो, कारण तुमच्यासाठी पण येते. ते मी कोणासमोर हात का दाखवत नाही, मी कोणासमोर जाऊन हात का दाखवत नाही, कारण की का ह्या हाताने माऊलींच्या समाधीला स्पर्श झालाय. आणि त्या माऊलींच्या समाधीला माझा स्पर्श झालाय. तर स्पर्श झालेला ते माऊलींच्या समाधीतून आलेल्या हाताला जे ते मला कोणत्या बाबासमोर दाखवायची गरज आहे का? त्या माऊलींच्या समाधीचा मला जर स्पर्श झालेला आहे तर मला कुठं दाखवायची गरज आहे का? नाही. तसं तुम्ही पण चिदंबर महास्वामींच्या पादुकांचा माझा स्पर्श झालाय, मला कोणत्या बाबाला माझा हात दाखवायची गरज पडणार नाही. हे वाक्य घेऊन आयुष्यामध्ये जर कार्य केलं तर आपल्याला कोणापाशीही हात दाखवायची गरज पडणार नाही, इन्क्लुडिंग मी. मला सुद्धा दाखवायची गरज. कारण का की मी त्यांच्या हातातून, त्यांच्या चरणातून, त्यांच्या कोणत्या कणातून बाहेर पडलोय मला माहीत नाही. पण त्यांच्याच अंशाचा मी एक अंश आहे. कारण की त्यांचा अंश आहे, त्यांचा चरण माझ्या मस्तकावर ठेवलेलं आहे त्यांनी. आम्ही म्हणत नाही हात ठेवलेला आहे, त्यांचे चरण माझ्या मस्तकावर ठेवलेले. आणि त्यांच्या चरणातून निघालेल्या प्रत्येक प्रतिबिंब मुखातून बाहेर पडतोय. आणि त्यांनी शरीर माझं आहे, मी 50 वेळा सांगितलं शरीर माझं आहे, पण सगळं काही चिदंबराचं आहे. कारण का की आपलं आयुष्य चिदंबरमय करून द्यायचं आहे. आपल्याला आयुष्यात दुसरं काहीही नको आहे. मला चिदंबर नाम घेतलेला एक व्यक्तीसाठी आपलं आयुष्य जडणघडणीत गेलं पाहिजे. कारण मी बघत होतो, फक्त तुम्हाला सांगूनच टाकतो, मी फक्त 1.25 महिना बघत होतो. मला काय 2 महिने काय स्वामी मला कधीच सांगणार नाही बंद करा. मी बघत होतो खरा कोण आहे खोटा कोण आहे, कळायला पाहिजे की ना आपल्याला. पण काय कमतरता जाणवली नाही, लोक यायची कमी झाली नाही. चिदंबर आशीर्वादाने लोकांची संख्या दिवसेंदिवस न बोलता पण वाढते, याच्यात मला आनंद आहे. म्हणजे उद्या जाऊन आपण एकदम बंद जरी केलंय बोलणं तरी आपल्याकडं हा जो स्वामींचा आलेला सगळा वास आयुष्यभर राहणार. कारण की इथं बघे नाही आहे, इथं प्रेमाने बघे, प्रेमानेच चाललेलं आहे. आणि प्रेमच द्या. असे सत्पुरुष आपल्या पुढच्या शनिवारी येणार आहेत. नाथ निरंजन महाराज, त्यांचं पुढच्या शनिवारी आपल्याला काय आहे, पाद्यपूजा, त्यांचं स्वागत आणि त्यांचं छोटंसं प्रवचन होईल. आणि त्यांच्या दर्शनाचा आपल्याला लाभ होईल. आणि त्यांचं दर्शन घेणं म्हणजे साक्षात माऊलींचं दर्शन घेण्यासारख्याचं पुण्य आहे, साक्षात नाथ महाराजांचं दर्शन घेण्याचं पुण्य आहे. आणि हे सगळं पुण्य तुम्हाला घ्यायचं आहे. पुढच्या शनिवारी जास्तीत जास्त लोकांना सांगा. पुढच्या शनिवारपासून आपलं बसणं उठणं तर चालूच राहणार. 1 ते किती 1 ते कवर पण 1 ते जोपर्यंत भक्त संतुष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण इथं बसणं चालू राहणार. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमचं सगळ्यांचं मनापासून गुरूंच्या मागं असलेलं. आता मला फक्त एक सांगा की कोणी ह्या 1.25 महिन्यात जास्तीत जास्त जप केला गुरूंसाठी? लवकर आहात का? खोटं नाही बरं का, खरं का? संख्या फारच चांगली आहे. मला फार आनंद झाला. गुरु जगावे असं ज्यांना वाटलं तिच्यातले 4 लोक आहेत, काय हरकत नाही. या 4 लोकांच्या पुण्याने कितीतरी आपलं आयुष्य जगू आपण. चिदंबर महास्वामींचा आशीर्वाद, चिदंबर महास्वामींची कृपा आणि आजचा मच्छुनी घेतलेला सुंदर असा अभंग, विटेवरी उभा कटावरी कर. आपला चिदंबर कसा उभा आहे? विटेवर उभा आहे. आणि काय ठेवून आहेत? कटावर हात ठेवून उभे आहेत. आणि रूप ते सुंदर स्वामी माझा, अतिशय सुंदर रूप आहे. ते रूपाचं बोलायचं काय विषय? त्याच्या रूपाच्या मोहिनीतच आपण काय झालेलं आहे, वेडे झालो आहे. कारण की इथं चिदंबरालाच सुंदर रूप बघण्यामध्ये असे कितीतरी लोक येतात माझ्याकडे, कितीतरी लोक. त्यांचे गुरु जगामध्ये चिदंबराचा जन्मच बहुतेक देशवंडी झाला असणार आहे. कारण का की इतकं सुंदर रूप असलेली मूर्ती जगात कुठं नाही. इतकी सुंदर, मन मोहून टाकते. कारण की बालरूप सारखं चेहरा आहे, अतिशय सुंदर चेहरा. चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं अरे
काहीतरी आज स्वामींनी आपल्याला काहीतरी आशीर्वाद रूपी आनंद द्यावा. कारण का की ते आपल्याला देतच असतात सारखे आनंद. पण तुमचं हृदय इतकं फाटकं आहे की किती वेळा जरी आनंद दिला तर तुम्ही आनंद किती वेळा मानायचा हेच आपल्याला कळतं. रोज आपल्याला आनंद देतात रोज, पण तुम्हाला काय झालंय, तुम्हाला रोज पाहिजे, मला द्या द्या द्या. एक लक्षात ठेवा, लाईफमध्ये गिव्ह अँड टेक असतं. तुम्ही काय देताय तो तुमच्याकडून पुढं मिळतं. आपल्या घरात चालतं हो तसं. तुम्ही घरात काहीतरी दिलं तर तुम्हाला घरातून काहीतरी मिळतं. तुम्ही घरात काहीतरी केलं म्हणून तुम्हाला घरातून काहीतरी जेवायला मिळतं. तुम्ही काहीच नाही केलं, थोड्या दिवस खाऊ घालतील आणि थोड्या दिवसांमध्ये भाऊ चल आपल्या आपल्या कामाला लाग. पण आपला स्वामी असा नाही. आपला स्वामी म्हणतो तू फक्त नतमस्तक हो, तू एकदा शिव चिदंबर म्हण, मी तुझाच. स्वामी म्हणतात मी तुझाच आहे. अरे तुम्ही म्हणलं पाहिजे देवा तू माझाच आहे पण मी पण तुझाच आहे. जब मैं था तब चिदंबर नहीं, अब चिदंबर है मैं नहीं. हे ब्रीद वाक्य आपल्या आयुष्यामध्ये ठाण मांडून ठेवा. मीपणा सोडून द्या. मी कोणीच नाहीये. मी म्हणजे मी नाही, तुम्ही स्वतःला समजून घ्या. मी कोणीच नाही, तसा मी पण कोणी नाहीच आहे, पण तुम्ही पण कोणी नाहीच आहे. आपल्याला इथं चालवलं चिदंबराने. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कल्याण करतोय चिदंबर. आणि ज्यावेळेस चिदंबर महास्वामी आपल्या आयुष्यात येतील त्यावेळेस मला माझं नाव मोठं झालं पाहिजे, माझा फोटो लागला पाहिजे, माझं काही झालं पाहिजे, माझा फ्लेक्स लागला पाहिजे, माझं असं व्हायला पाहिजे, माझं तसं व्हायला पाहिजे. हे तुम्हाला काहीही इच्छा होत नाही. ही इच्छा होणे म्हणजे पण त्रास होणे. कोणाकडून अपेक्षा होणे पण त्रास होणे. उद्या जाऊन असं पण होणे दौंडने दर शनिवारी आलं पाहिजे कारण पाकवादी तर वाजला पाहिजे. ही अपेक्षा करणं पण माझ्यासाठी काय आहे दुःख आहे. कारण दौंडला सरपंच पदाच्या क्वालिटीचा विषय, लग्न कार्य मिटिंगा काय वहिनी बरोबर की नाही राहतं ना. शक्य आहे का दर शनिवारी यायचं? आणि तुमचं कुठं काय विषय चाललाय. मी आता एक नाव घेतलं दौंडचं दौंडचं एक नाव घेतलं बघ. सांगतो मी. हे बघा ही अपेक्षा ठेवणं माझं काम आहे. अपेक्षा पूर्ण न करणं किंवा करणं हे दौंडचा विषय. पण तो आला नाही म्हणून दुःख होणं म्हणजे माझा मूर्खपणा आहे. तो आला नाही म्हणून मला दुःख झालं की माझा काय झालं तो मूर्खपणा. का की अपेक्षा कोणाकडून काहीच ठेवू नका. माझ्याकडून फोडून ठेवू नका. तुमच्याकडून फक्त अपेक्षा ठेवा स्वामींकडून. कारण की तो कधीच शब्द लक्षात अंडरलाईन ना, तो कधीच तुम्हाला खाली हात पाठवत नाही. तुम्ही इथं आलात, तुम्ही दर्शन घेतलं, तुम्ही काहीच करू नका, फक्त दर्शन घ्या तरी तुम्हाला देणार. झालं का आता मारी बघा. हा आपला CRPF आला का? नाही आता पोऱ्याचं लग्न होईल ना. पोऱ्याचं लवकर होईल ना लग्न. ते होईल मोठा विषय, मग यायचीच गरज नाही. नाही म्हणजे सांगायचा उद्देश आहे. आता असं नाही हो. ते देवाची सेवा ही तुम्हाला उपजतच आहे. तुम्ही आज इथं नाही, देवगडच्या बाबांपासून तुमची सेवा आहे. त्यामुळे तो काही विषय नाही. पण सांगतो मी एकंदरीत नाही आलं तरी चालतं. नाही तसं नाही म्हणजे तरी पण नाही आलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. विटेवरी उभा कटावरी कर, रूपते सुंदर स्वामी माझा. जसा उभा आहे स्वामी आपल्यासाठी तसा तो अतिशय सुंदर आहे. कुंडलांचे तेज प्रकाश बाणूस. कुंडलांचं तेजस्वी रूप कुंडल अतिशय तेजस्वी. प्रकाश असा आहे की पुढच्या माणसाला चेहरा बघितला की असं वाटतं अरे काय करू. असा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये पण ते पाडतात. आणि तो प्रकाश डोळे बंद केल्यानंतर ऑटोमॅटिक ज्यावेळेस आपल्याला असं दिसतं अरे अंधकारामध्ये एक उजेड पाहिजे मला कुठतरी, तर त्यावेळेस तो स्वामी देतो तो प्रकाश. शोभे हृदयाची कौस्तुभतो, ह्या हृदयात तो कौस्तुभ म्हणून शोभतो. एकदम सुंदर. तो तुम्हाला ठेवायचा नाही ठेवायचा, तुम्हाला इकडं तिकडं कुठं जागा नसेल तर हृदयात नक्की जागा करा. कारण की त्याच्या जागा हृदयात असली की तुम्हाला दुसरी जागा, कारण दुसरी जो जागा घेईल ना तो त्रासच देईल. शब्द माझा लिहून ठेवा. जो कोणी हृदयात दुसरा देवा व्यतिरिक्त जागा घेईल
तो त्रास देईल. कर दोंड तुझ्या हृदयात कोण आहे सांग बरं. त्याच्या खोटं बोलला वहिनी. कारण का की आपल्या प्रत्येक सुखदुःखात जो भागीदार होतो त्याला काय करतो आपण आपल्या हृदयामध्ये स्थान देतो. का की आपल्या सुखदुःखात भागीदार आहे. पण मग खरा सुखात भागीदार कोण आहे सुखदुःखात? तो स्वामी. खरा दुःख झालं आणि सुख जरी आलं तरी आपल्या हृदयामध्ये कोण पाहिजे? तो स्वामीच पाहिजे. म्हणून आपल्या हृदयामध्ये पहिला वास ठेवा तो स्वामींचा. तो कधीही आपल्याला त्रास होऊ देणार नाही. पितांबर पिवळा विजयाची दीप्ती. स्वामींनी जे पितांबर घातलेलं आहे हे पिवळं पितांबर आहे आणि त्यांचे विजेसारखी दीप्ती आहे. पिवळ्या पितांबराची कांती जी दिसते आपल्याला अशी लखलख लखलख लख करते. ज्यावेळेस लखलख करते त्यावेळेस चरणातून आपण जे बघत असतो आपल्या डोळ्यातून जे चरण बघतो त्यावेळेस पितांबर पण आपल्याला दिसतं आणि ते विजेसारखं दीप्त करून टाकतं आपल्याला. आणि अतिशय सुंदर असं मनमोहक रूप चिदंबर महास्वामींचं दिसतं. रुळे वैजयंती आपादते. वैजयंतीची माळ आहे गाळाय वैजयंती. रुळे वैजयंती आपादते. आपण पण प्रत्येकाने एक लक्षात ठेवा. माळ घाला प्रत्येकाने. तुळशीची घाला, वैजयंतीची घाला, रुद्राक्षाची घाला, ज्याला पैसा पाहिजे तिने स्फटिकाची घाला, पण काहीतरी घाला. गळ्यातलं सोनं हे म्हणजे काय तुम्हाला डायरेक्ट सांगतो. अंगठ्या घालू नका, गळ्यामध्ये अशी जास्त सोने घालू नका. कारण का की महादेवाला सगळ्यात आवडतं जे आहे ते सोनं आहे. देवाला जे आवडतं ते आपण कधीच करू नये. देवाला जे आवडतं ते आपण कधीच करू नये. हे सुद्धा कुंडल का घालायचे? हे कानात घालतो ना, हे महादेवाला आवडतं. हे काय आवडतात? महादेवाला आवडतात म्हणून घालायचं. जो कानात ते कुंडल घालतो तो महादेवाचा भक्त. हे लिहून घ्यायचं. काही शो म्हणून घालतात पण जो खरा महादेवाचा भक्त आहे तो डाव्या कानात आपलं मस्तपैकी कुंडल घालतो. दास म्हणे रूप आवडे निरंतर तोच चिदंबर स्वामी माझा. दास काय म्हणे? रूप कोणाचं आवडतेस आहे? चिदंबरांचं. दास म्हणे रूप आवडे निरंतर तोच चिदंबर स्वामी माझा. कारण की ज्याचं रूप इतकं सुंदर आहे आणि तोच चिदंबर स्वामी कोणाचा आहे? माझा आहे. आणि तो चिदंबर स्वामी माझा आहे. कारण की त्या चिदंबरा व्यतिरिक्त आयुष्यामध्ये काही नको. कारण की रूप ते सुंदर स्वामी माझा कटेवरी विटेवरी उभा. काय जागेवर आहेत की नाही मला समजाना बघ काय आता. विटेवरी उभा कटेवरी कर रूप ते सुंदर स्वामी माझा. कोणता स्वामी? सगळे स्वामी एकच. प्रत्येकाचं रूप वेगवेगळं दिसलं जरी असलं तरी ते एकाच दृष्टीने बघितलं ते एकच रूप आहे. कोणत्याही स्वामींचं नाव घ्या रूप चिदंबरांचं दिसतं. कारण की आपलं जे हृदय कुठं अर्पण केलं आपण? चिदंबर महास्वामींच्या चरणात अर्पण केलंय. कुठेही दर्शनाला गेलो, कुठं जरी पाया पडलो तर मुखात पहिल्यांदा काय नाव येतं? शिवचिदंबर. काय येतं? कारण का की आपलं जे इष्टदेवता आहे ती चिदंबर आहे. म्हणून आपल्या हृदयातून जे पहिला शब्द बाहेर पडतो देवाबाबतीतला तो निघतो शिवचिदंबर. त्याच्यामुळं चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण जीवा होय समाधान. असंच आयुष्यभर चिदंबर महास्वामींच्या प्रती प्रेम ठेवा, त्यांचा आशीर्वाद घ्या. चिदंबर नामस्मरण करा, चिदंबर पारायण करा, चिदंबर पारायण करत राहा. कारण का की महास्वामी जे काही गोष्टी करतात त्याचे नामस्मरण रूपात जरी असले तरी येऊन बोलतात फक्त पारायण रूपामध्ये. ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेस स्वामी तुमच्याशी बोलतात आणि तुमच्या स्वप्नातून प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतात. याची तुम्हाला प्रचिती घ्यायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? पारायण करावं लागेल. आणि पारायण केल्यानंतर 100% तुम्हाला प्रचिती येणार म्हणजे येणार. कुणी काही सांगू तुम्हाला, कोणी काही बोलू, पण मी तुम्हाला छातीटोक सांगतो तो खरा मनापासून चिदंबर करतो. जो मनापासून चिदंबराची सेवा करतो, मनापासून चिदंबराप्रती प्रेम व्यक्त करतो, ज्याचा विश्वास चिदंबरावर आहे त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं काम होतच. हा जर तर किंतु परंतु बळत उचलून आणलाय तो म्हणला म्हणून मी आलो तरी सुद्धा काम करणार. उलट तर मी असं बघितलं असे लोक जे आहे ना त्यांचं कामच स्वामी लवकर करतात. का? याला नाला गेला दरवाज ठेवू
ज्याला स्वामीला नाही काय नाही आपलं गरीब आहे बाबा, चालू आहे थोडं चालू देतो. कारण का की त्यांना माहिती आहे की जितका लवकर काम करेल तितका नामस्मरण कमी करेल. ज्याच्याकडून नामस्मरण देवाला जास्त करून घ्यायचं आहे त्याचं काम थोडा दिवस लांबवतात आणि त्याच्याकडून ते पूर्ण नामस्मरण करून घेतात, पूर्ण पारायण करून घेतात आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या लक्षात आलं की आता हा वायबल झाला. काय झाला? वायबल झाला. आपलं काम करून टाकतात. का की माझा पोरग, माझा भक्त माझ्यापासून काय नाही व्हायला पाहिजे, लांब जाता कामा नाही. कुठं जाता कामा नाही? लांब जाता कामा नाही. आता आपलं सप्रे पाटील भास्कर सप्रे परवा दिवशी लग्नात भेटले. मला म्हणले गुरु माझ्या मुलाच्या लग्नात नाही, दुसऱ्या मुलाच्या लग्नात नाही, अजून एका कार्यक्रमाला नाही, शिवचिदंबर. म्हणलं आनंद आहे शिवचिदंबर. गुरुच्या इच्छेने गुरु चालत नाही. परत एकदा सांग, कोणाला वाईट वाटून घेऊ नका. मी कुठं कार्यक्रमाला आलो नाही, तुमच्या घरी आलो नाही, तुमच्या कुठं कोणत्या उत्सवाला बोलवलं म्हणून आलो नाही. हे मी माझ्या हाताने जगत नाही. मला न्यायची ताकद त्यांची आहे, मला आणून सोडायची ताकद पण त्यांची आहे. त्यांनी मला सांगितलं जा तर मी जातो, त्यांनी मला सांगितलं जाऊ नको नाही म्हणत, पण तिथं नेत नाहीत मला. उगाच वाईट नको वाटून घ्यायला. जाऊ नको कुठं नाही सांगत, जाच म्हणतात सईकडं, पण तिथपर्यंत घेऊन नाही जात मला. मग आता परवा दिवशी तर मी जिथं भेटले मला तिथं शिरसाटांच्या लग्नाला गेलो होतो ना. परवा दिवशी इथं लग्न आलं ना आपल्या रघुनंदनला. तिथं म्हणजे मी विसरलेलो होतो. मी गेलो होतो गीतामाई धसळांच्या, त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांचं बऱ्याच दिवसात बघा विचार करा, ते जवळजवळ किती महिने झाले किशोर आपल्या मागं लागलेत, बरेच महिने झाले. पण माझं त्यांचं जायचं काही योग येत नव्हतं. त्याच्यात तुझे आत्ता बोलणं याच्या अगोदर पण टाकले मॅच ग्रुपला पण ते सांगायच्या की गुरूंना घेऊन या गुरुवारी घेऊन या. तर माझं काही जाणं झालं नाही. पण त्या दिवशी जाणं झालं आणि बघा ते गीतामाई धसळांचं दर्शन झालं. तिथून निघालो मला फोन आला की असं शिरसाटांचं लग्न आहे. मग तिथं बरोबर तिथं आलो होतो, बरोबर वळालो, पटकीन 5 मिनटं गेलो, भेटून आलो. म्हणजे काय की ती मुलीनी तर सेवा केली असेल, चिदंबराचा जप केलेला असेल, सगळं केलेलं असेल. तुम्ही मला सांगितलं तेच लग्न घे, ते टाकल्याचं नाही तेच ना. मग ती मुलगी आपल्याकडे सेवेकरी. बघा चिदंबराने कसं वळवलं मला, एक लक्षात ठेवा. मग हे माझ्या हातात नाही ना, हे सगळं चिदंबराच्या हातात. मी गेलो कुठं, मी आलो कुठं, लग्नाचा टायमिंग झाला कसा, भेटलं कसं, भेटू ना. हे बघा कुठं न्यायचं, काय न्यायचं, कसं न्यायचं, आपल्याला सुद्धा देवच नेतो. आपण काय आपल्या पायाने चालत नाही, आपल्या बुद्धीने आपण चालू शकत नाही. तुम्ही ठरवा एखाद्या दिवशी स्वतःच्या बुद्धीने, तुम्हाला फेलच करणार. त्याच्या बुद्धीने जे चालेल. त्या दिवशी आता आमच्या ताई म्हणल्या की गुरु मला ज्या दिवशी बोलायचं असतं तुमच्याशी त्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक कुठे येता, घरी येता. ते माझ्या हातात आहे घ्या. 2 वेळेस झालं बरोबर. 2 वेळेस काहीतरी त्यांच्या मनात चाललं होतं चल बिचल. एक तर फार आमच्या ताईच्या डोळ्यात दिसायचं बघ काय झालं ते, एक डोळ्यांनी काय 2 डोळ्यांनी. तिला दुसऱ्या दिवशी काय करायचं होतं, कल्याण उत्सवाच्या दिवशी डोळ्यांनी दिसायचंच बंद झालं. अच्छा कमी झालं, बंद झालं म्हणजे कमी झालं. त्यानंतर भीती, काय करून काय नको. आणि काय त्या दिवशी मी कल्याणोत्सवाचं सगळ्यांना मला काय वाटलं काय त्या दिवशी, चला म्हणलं आता गाव बंद, चूल बंद आमंत्रण द्यायसाठी कडून निघायचं, गावात निघत शेवट त्यांच्या घरात केला मी, तिथं घराच्या एरियात. त्यामुळे असंच झालं लालू भाऊ. असं मला काय नाही, असं किरकोळ करा म्हणलं, काय विषय नाही, काय जायची डॉक्टरांकडे गरज नाही, काय नाही. लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी डॉक्टरांकडे जायचं होतं, काय किस्सा होता काहीतरी असा आहे. चष्मा लावून पण दिसत नव्हतं. आणि कितव्या दिवशी दिसायला लागलं, 3ऱ्या दिवशी दिसायला. आता चष्मा घालायची गरज पडते. काय केलं बरं मी, काहीच नाही केलं. फक्त गेलो, बोललो. काय मुळात त्यांचा विश्वास. त्या दिवशी पण एक परवा दिवशी झाला तुझा, आता झाला तुझा विश्वास काम करते. काय जयमाई काय करते, माझ्यापेक्षा डेंजर आहे आपल्या इकडे. सांगतो तुम्हाला एक बाबा आहे आपल्याकडे, अजून एक बाबा नाही बाबी म्हणायचं त्यांना. आमच्या जयमाई, जयमाईने चिदंबराला शब्द टाकला का जयमाईचा शब्द खराच केला. बघा लक्षात ठेवा, धरून घ्या त्यांना.
जय मायली चिदंबर स्वामींना शब्द टाकला की असं असं काम व्हायलाच पाहिजे की काम होतच. मग इथून पुढं मला त्रास देऊ नका, जय माईला धरा आणि जय माईला म्हणा स्वामींना हुर. हे रिअल सांगतो बरं का, खोटं नाही. जय माई खोटं आहे, खरं आहे की नाही. आजपर्यंत जय माईने जेवढे लोक आणले, जेवढे लोक आणले तेवढ्या प्रत्येकाचं कामं झाले, प्रत्येकाची काम. म्हणजे असं काही नाही एक वेळेत त्यांचं स्वतःचं काम व्हायला वेळ लागला. पण त्यांनी आणलेले, त्यांनी मला विचारलंच नव्हतं त्यांचं वैयक्तिक काम. जसं आपण आत्ता म्हणलो चिदंबरावर अथक विश्वास. हे जो परिवार आहे आमचं, एक 7-8 घर आहे, जास्त लिहिलं जास्त आहे, यांचा चिदंबरावर अतोनात विश्वास, अतोनात. मग त्यांचं म्हणणं काय की चिदंबरा व्यतिरिक्त आमचं घरच चालू शकत नाही आणि चिदंबरा आहे म्हणून आम्ही, चिदंबरा शिवाय दुसरं काही नाही. ही भक्ती तुम्ही सगळ्यांनी, हे सांगायचं कारण काय आहे की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ही भक्ती मनात ठेवा, एकदम हृदयात ठेवा. जसं त्यांचे विचार आहेत, तुमचे पण, तुमच्यातले पण असे, मी नाव नाही घेतलं म्हणून असं काही समजा, तुमचे पण भरपूर विचार चांगले. पण मला जे समजतं तेवढं मी फक्त माझ्याशी बोलल्यानंतर मला जे कळतात बोलत जा. त्यासाठी मी सगळ्यांना काय सांगतो असं बोलत जायला पाहिजे. तुम्ही मला येऊन सांगितलं पाहिजे कसं काय काय नाही.